आपण एक मस्तपैकी नवीन भोसले रेसिपी म्हणून कोल्हापूरचं चॅनल चालू करतोय. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज खरंच हटके कोल्हापुरी चिकन तंदुरी काय असते आज बघा. मस्तपैकी एक आमच्या मित्राकडून चिकन तंदुरी 2 घेऊन आलेलो आहे. आज त्याला मी काप घालतोय. त्याच्यानंतर तिला गरम गरम कोळशावरती त्याच्या तांगड्या फ्राय करणार आहे आपण. तर बघा कोल्हापूरमध्ये नेमकं तंदूर कसे असते. मस्तपैकी असे छोटे छोटे काप घालून घ्यायचे जेणेकरून ते मेल्ट होईल. सगळ्यात अगोदर आपण आलं लसूण पेस्ट बनवून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट बरोबर आपण कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये. आलं घातलं, हिरवी कोथिंबीर घातली म्हणजे धना. हिरवी कोथिंबीर म्हणजे धनिया. हिंदीमध्ये धनिया म्हणतात, पण ठीक आहे, आपल्याकडे मराठीमध्ये कोथिंबीर म्हणतात. याची पेस्ट बनवून घ्यायची. हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये, वरोट्या पाट्यामध्ये कशातही केले तरी चालेल. हा सगळ्यात महत्वाचा विषय. सगळ्यात अगोदर आपण घ्यायचं आहे काश्मीरी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर. 2 चिकन तंदुरी म्हणजे साधारणपणे 2 किलो आहे. त्यासाठी हे लाल तिखट, मसाला चटणी, कोल्हापुरी मसाला मिक्स घरगुती चटणी. ओके. त्याच्यानंतर आपण घालायचंय मीठ. त्याच्यानंतर घालायचं आहे आपण किचन किंग पावडर 1 चमचा, 1.5 चमचा किचन किंग पावडर. त्याच्यानंतर आपण धना पावडर 1.5 चमचा. त्याच्यानंतर 1.5 चमचा जिरा पावडर, गरम मसाला 1.5 चमचा. त्याच्यानंतर आपण लिंबू, हा सगळ्यात महत्वाचा, लिंबू 1-2 घ्यायचे आहेत. त्याच्या बी काढून घ्यायच्यात सगळ्या. त्यानंतर ह्याचा पूर्ण रस ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा. पॉज कर. अशा पद्धतीनं लिंबाचा रस सगळा काढून घ्यायचा आहे. थोडी हळद. त्याच्यानंतर आपण घरगुती लावलेलं दही किंवा तयार जे बाजारात विकत मिळते ते घेतलं तरी चालेल. हे आपण मगाशी ग्राइंड केलेलं आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. हे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. अशा तऱ्हेने हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ही चिकन मध्ये आपण मेल्ट करून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने हा सगळा मसाला चिकनला लावून घ्यायचा आहे.
हे चमच्यापेक्षा हातानंच लावलेलं कधीही कोल्हापुरी स्टाईलमध्ये बरं, कारण की हाताची चव खरंच चांगली असं म्हणतात. म्हणून जरा बघूच आज एक वेळ ही अशा पद्धतीची तंदुरी चिकन तंदूर करून खाऊन बघा. लाजवाब. मसाला लावून झालेला आहे. आता ह्यांना आपण भाजायला टाकायचं. तुमच्याकडे घरगुती ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन मध्ये भाजू शकता, नसेल तर तुमच्याकडे कोळशाची भट्टी असेल अशा तऱ्हेने तरी असं करू शकता. 20 ते 25 मिनिटं आपण ह्याला फक्त मेल्ट करायचं आहे आणि हे आता भट्टीला लावायचं आहे. पण त्याच्यासाठी आपण वारणेचं खास एक नंबरचं मक्खन आणलेलं आहे. ते मक्खन ह्याला लावणार आहोत. पण त्याच्यावरती टाकल्यानंतर चिकन तंदुरी कोंबड्या त्यांना आपण फाडलेला आहे, तोडलेला आहे, मोडलेला आहे कोल्हापूरच्या भाषेत. आणि आता ह्यांना मस्तपैकी थंडी वाजत आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, शेकून टाकायचं आपण. शेकण्यासाठी आता ह्यांना त्यांच्या घरात बसवले आहे. या भाजासाठी टाकलेल्या 2 चिकन तंदूर, त्यासाठी लागणारा कांदा मसाला आता आपण बनवत आहे. कांदा मसाला सगळ्यात महत्वाचं चिकन तंदुरी बरोबर काय असेल तर कांदा मसाला. कांदा मसाला असेल तरच तुम्हाला चिकन तंदुरीची टेस्ट लागेल, नसेल तर टेस्ट लागणार नाही. हा कांदा तयार आहे. हा कांदा आपण एक साईडला काढून घेऊया. स्लाइस मारायचे आहेत. कांद्यामध्ये मगाशी चिरलेले आपण लिंबू पिळून घ्यायच्यात पहिल्यांदा. कांद्यानंतर मस्तपैकी लिंबू, हा लिंबूचा रस घ्यायचा काढून. साधारणपणे 6-7 कांदे असतील मीडियम साईजचे तर एक लिंबू अवश्य त्याच्यात पाहिजे. त्याच्यानंतर आपण घ्यायचं ह्याच्यात मीठ चवीनुसार, किती क्वांटिटी आहे त्याच्यावर डिपेंड. मीठ टाकलेलं आहे. मिठानंतर काश्मीरी लाल तिखट, किचन किंग अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, धना पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर अर्धा चम्मच. त्याच्यावर थोडासा खायचा कलर असतो रेड, तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. थोडीशी वाटत असेल तर तुम्हाला हळद. ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मिश्रण म्हणजे फक्त ह्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याने हे कांद्याचा मसाला आपण बनवून घेतलेला आहे. कांदा चिरून थोडस डिझाईन म्हणून आपण याला साईडनं टोमॅटो लावून घ्यायचा आहे. अगदी छोटे छोटे पत्ते कोथिंबीरीचे असे त्याच्यावरती लावून घ्यायचे आहेत. दिसायला पण अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि टेस्टला पण हे अशी डायरेक्ट कोथिंबीर खायला खरंच चांगलं असतं, चव देखील लागते. हा बघा तंदुरीचा कांदा मसाला तयार. आता कोंबडीला आपण पलटी करायची. खालच्या साईडनं बऱ्यापैकी भाजलेले आहे. वारणेचं बटर आहे.
अशा पद्धतीने आपली कोल्हापुरी चिकन तंदुरी रेडी. कोल्हापुरी चिकन तंदुरी कांदा रेडी. एकदा खावा आणि भोसले रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके.